या ठिकाणी आपण कटोरी ब्लाऊजचं माप टाकणार आहे. पेपर कटिंग करून घेतोय. तर 35 छातीची. आतापर्यंत आपण समप्रमाणात माप टाकायची ते मी दाखवलेलं आहे. बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं आहे ताई ज्या वेळेस 31 असेल, 29 असेल, 35 असेल, 37 असेल, 39 असेल तर माप कशी टाकली पाहिजे. तर फक्त पाव इंचाचा फरक पडत असतो. जे आपण सम घेतो त्याचप्रमाणे. बाकी तर आपण शोल्डर, मोंढा उंची, गळा रुंदी ही आपण मागील गळा उंचीनुसार शोल्डर घेत असतो. बाकीचं सगळं फक्त इथं तुम्हाला फक्त 35 छाती घेर आहे. तर फरक कुठं, फक्त ज्या वेळेस आपण छातीचं माप टाकतो त्यावेळेसच तुम्हाला या ठिकाणी पाव इंचाचा फक्त फरक पडतो. त्याच्यामुळे आणि ह्याच्याने काही फरक पडत नाही. जे आपण फिटिंगचं माप असतं, मोंढा घेर असतो, दंड घेर, कमर घेर, त्या मापावरून पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपण फिटिंग करत असतो, बरोबर. त्याच्यामुळे तुमचं या ठिकाणी तुम्ही 35चं माप आहे तर तुम्ही या ठिकाणी 34चं पण घेऊ शकतात आणि 36चं पण घेऊ शकतात. या ठिकाणी फक्त तुम्हाला सांगते, तुम्हाला हे माप बसणार आहे. 36 साठी तुम्हाला कटोरी थोडी मोठी लागते, 34 साठी तुम्हाला कटोरी छोटी लागते. ज्यांचं तुम्हाला सांगते असं ह्याच्यात काही फरक पडणार नाहीये. 35 छातीला तुम्हाला 36 छातीचं पण माप बसणार आहे आणि 34 छातीचं पण माप बसणार आहे. फक्त या ठिकाणी एवढं लक्षात घ्यायचं, ज्यांची छाती घेर जास्त आहे तर त्यांनी 36चं घातलं तरी चालतं. ज्यांची छाती कमी आहे, जो आपला कटोरीचा कटोरा लागतो तर तो ज्यांचा लहान मोठा आहे त्यानुसार वापर करायचा. 34 साठी ज्यांचा लहान आहे त्यांनी 34चा वापरायचा, ज्यांचा मोठा आहे त्यांनी 35चा वापरायचा, 36चा वापरायचा. पण आता आपण तुम्हाला दाखवायचंय मला 35 छातीच्या घेराचा ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची. तर आता आपण या ठिकाणी बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13. छाती घेर 35 आहे. शोल्डर 14.5 आहे. मी फक्त माहितीसाठी त्यांची शोल्डर घेतली. सवयीचा भाग. गळा उंची पुढील 6 आहे, मागील 8 आहे. कमर घेर 29 आहे. बाही उंची 6.5 आहे. मोंढा घेर फिटिंगचा 15 आहे. दंड घेर फिटिंगचा किती आहे, 11 आहे. तर आता आपण याच्यावरून आता आपण माप टाकणार आहे. आता आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची. तर या ठिकाणी बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13. शिलाई मार्जिन सहित आपल्याला मागील आणि पुढील भाग आपण दोन्ही एकत्र कट करूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सांगते तुम्हाला. तर हा ओपन भाग मी माझ्याकडे करते. मागील आणि पुढील आपण ज्यावेळेस माप टाकतो ओपन भाग मी माझ्याकडे करते. त्यानंतर या ठिकाणी बघा 1 इंच जास्त घेते, म्हणजे मी 14 वरती मार्किंग करणार. ज्यावेळेस आपण मागील माप गळ्याचं ते कटिंग करतो त्यावेळेस आपण अर्धा इंच खालच्या साईडने कमी करणार आहे. आता खालच्या साईडला एक आता आपण अशी लाईन मारून घेऊ. गळा उंची आपली 8 आहे. तर शोल्डर आपल्याला या ठिकाणी बघा 5.5 घ्यायची. आपण शोल्डर 5.5 घेतो. जर तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर तुम्ही 5.25 सुद्धा घेऊ शकता. पण आता या ठिकाणी आपल्याला जास्त पसरट घ्यायचा नाहीये. तर शोल्डर 5.5 आहे. मोंढा उंची 6 घेतो. गळा रुंदी या ठिकाणी 2.5. पुढील गळा उंची 6. या ठिकाणी बघा खालच्या साईडला मी या ठिकाणी 3 इंच घेऊन वरती 2.5 ला जी आपण गळा रुंदी घेतली त्या ठिकाणी अशी लाईन मारून देतो. त्यानंतर आपण या ठिकाणी बघा गोलाई द्यायची. हा समोरील गळा. या ठिकाणी आपल्याला आता छातीचा चौथा भाग घ्यायचा. 35 आहे. छातीचा चौथा भाग 8.25 येणार. 8.25 वरती आपण या ठिकाणी मार्किंग करू. शिलाई मार्जिन 1.5 इंच. मग आपली ही घडी कितीची झाली बघा, 10.15ची. ज्या ठिकाणी आपली 10.5 36 छातीसाठी 10.5ची घडी येते आणि छातीचा चौथा भाग आपण या ठिकाणी 9 घेतो. आलं लक्षात. फक्त पाव इंचाचा फरक पडतो. आता या ठिकाणी आपण परत 10.15 वरती खालच्या साईडला एक मार्किंग करून घ्यायची आणि साईडला जोडून घ्यायचं. आलं लक्षात. या पद्धतीने
या ठिकाणी 1.5 इंच घेऊ, वरती पॉइंट घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचं. हे झालं. या ठिकाणावरून 1 इंच वरती अशी गोल, 1.5 इंचावरती या ठिकाणावरून अशी गोलाई द्यायची. मागील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. परत पुढे या ठिकाणावरून अर्धा इंच घेऊन ही पुढील मोंड्याची गोलाई देऊन घ्यायची. या पद्धतीने हे झालं आपलं. शोल्डर घेतली, समोरील गळा घेतला, मागील मोंडा, पुढील मोंड्याचा आकार घेतला. आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची. तर आपण गळ्याच्या साईडला 3.5 इंच घेतो, मोंड्याच्या साईडला 2.5 इंच, निम्म्यापर्यंत सरळ यायचं. निम्म्यापर्यंत सरळ यायचं आणि आपण याला 3.5 ला जोडून घ्यायची ही क्रॉस पट्टी. त्यानंतर याचा मध्य घ्यायचा. आता या ठिकाणी 10.15 आलेले आहे, बरोबर आहे. तर या साईडने 5.15 वरती मार्किंग करा आणि इकडून 5 इंच घ्या. तर या ठिकाणी आपल्याला सरळ 3 वरती एक सरळ लाईन मारायची. ही लाईन का मारतो आपण, या ठिकाणची आपल्याला गोलाई द्यायला सोपं जातं. आतील मोंढ्यापासून आपल्याला या ठिकाणावरून 2 इंच, 2.25 इंच घ्यायचे. या ठिकाणावरून 1.5 इंच घ्यायचे गळ्याच्या साईडने आणि कटोरीला गोलाई द्यायची. आलं लक्षात? इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. मग या ठिकाणी गळ्याच्या साईडला उतार द्यायचा की नाही ते आपण ठरवणार. कारण काय माहिती का, आता या ठिकाणी जर तुम्ही मागील गळा जास्त पसरट केला तरच आपल्याला या ठिकाणी उतार द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. गळा उंची आपली 8 आहे, जास्त नाहीये, त्याच्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही ब्लाऊज शिवताना. या ठिकाणावरून बघा, कमरेच्या ठिकाणावरून अर्धा इंच आत घेऊन वरती अशी जोडून घ्यायचं. कट करताना मागील मोंड्याचा आकार पहिले कट करून घ्यायचा. आता आपण काय करूया, हा समोरील भाग उचलूया. सर्वप्रथम आपण खालच्या साईडला अर्धा इंचाची लाईन मारून खालचा भाग कट करून घ्यायचा. कारण आपण मागील उंचीमध्ये अर्धा इंच घेतो, पुढील उंचीमध्ये 1 इंच घेतो. तर आता आपल्याला मागील उंचीतून अर्धा इंच कमी करायचे, बरोबर. आता हे अर्धा इंच कमी करणार. या ठिकाणावरून गळा रुंदी 2.5 घ्यायची, गळा उंची 8 घेणार. त्यानंतर या ठिकाणी गळा 3 इंच आणि या ठिकाणी गळा रुंदीपासून एक लाईन मारून घेतली. आता आपल्याला गळा कसा घ्यायचा, तर या ठिकाणी बघा, मी फक्त गोल नॉर्मली साधा घेतीये. या ठिकाणी तुम्ही आणखीन तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. जर तुम्हाला असं वाटलं याचा पंचकोनी घ्यावा, थोडंसं बाहेर घेऊन ही लाईन मारून इथं फक्त आपण तुम्ही असे घेऊ शकतात. या पद्धतीने असा बदल तुम्ही थोडाफार करू शकतात. हा झाला आपला मागचा भाग तयार. आता आपण समोरील भाग, सर्वप्रथम आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ.
त्यानंतर पुढील मुंड्याचा आकार. आता कटोरी. आता आपल्याला काय करायचं आहे, हा मागचा भाग, हा पुढचा भाग. आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. तर आता आपण ही कटोरी वाढवून घेऊ. कटोरी वाढवण्यासाठी काय करतो आपण ते बघा. या ठिकाणी मी ही कटोरी, मूळ कटोरी या पेपरवरती आखून घेते. कधीही कटोरी वाढवताना मूळ कटोरी आधी आखून घ्यायची असते. तुम्ही कितीही परफेक्ट असू द्या, तर हे आखून घेणं गरजेचं आहे. ही मूळ कटोरी आखून घेतली. आता या ठिकाणी गळ्याच्या साईडला याची बघा 4.5 येतं. जर तुम्हाला ह्या ठिकाणचं अंतर कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. 4.5च्या जागी 4 घ्या. शिवून 3.5 येईल तरी ब्लाऊज तुमचा खूप छान दिसेल समोरील भागाला. इकडल्या साईडला काही करायचं नाही. हुकलूकच्या पट्टीच्या साईडचा भाग तुम्ही कमी जास्त करू शकता. हा तयार शिवल्यानंतर ही जी कटोरी असते, क्रॉसपट्टी ही जी आपण लावतो त्या साईडचं 3 इंच, 3.5 इंच, 4 इंच, 4.5 इंच हे एवढं घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. समोरील भाग व्यवस्थित दिसत नाही. ज्यावेळेस तुमची उंची वाढते, ब्लाऊजची उंची वाढते, त्यावेळेस ह्या ठिकाणचं अंतर वाढतं आणि मग तुमची कटोरी बरोबर येत नाही, व्यवस्थित दिसत नाही. मग त्यावेळेस तुम्हाला वाटतं तुमचा ब्लाऊज चुकलेला आहे. तर फक्त तुमचे सगळी मापं जशीच्या तशी टाकायची. फक्त हा जो भाग जास्त होतो तर तो कमी घ्यायचा. तर हे शिवून तुमचं अंतर 4.5 इंच, 4 इंच, 3.5, 3 इंच घ्यायचं. एवढं आलं पाहिजे त्या हिशोबाने हे अंतर ठेवायचं. आता या ठिकाणी बघा मी किती घेतलेलं आहे, 4 इंच घेतलेलं आहे. शिवल्यानंतर हे 3.5 मला मिळणार. त्यावेळेस हा ब्लाऊज एकदम छान बसणार आहे. बरं, आता ह्या मूळ कटोरी आपण किती मिसळणार, 2.5 इंच. मग ह्या मूळ कटोरीमध्ये 2.5 इंच आपण वाढवणार आहे. मूळ कटोरीपासून आता आपण वाढीव कटोरी तयार करतो. अशा पद्धतीचे मी बरेच व्हिडिओ आपल्या अंजली स्पेशलवरती मी टाकलेले आहेत. ज्याने कोणी पाहिले नसतील तर ते बघून घ्या. आता या ठिकाणी बघा मी या साईडला 1 इंच वाढवते, मोंढ्याच्या साईडला 1 इंच वाढवते, हुकलूकच्या पट्टीच्या साईडला 1.5 इंच वाढवते. पॉईंट घेते. त्याच्यानंतर याचा मध्य घ्यायचा. मग आता हे वाढवणार कुठं आपण, या ठिकाणावरून वाढवणार आहे. हे जे आपण वरती घेतलेलं आहे, मग त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा. या ठिकाणी 8 आलेलं आहे. 8चा मध्य या ठिकाणी 4 वरती मी पॉईंट घेतला. बरोबर आहे. त्याच्या पहिले आधी आपण काय करू, हे जोडून घेऊया. तर मी ह्या ठिकाणी हा जोडला. तर ह्या कटोरीचा जो आपला मोंढ्याच्या साईडचा भाग असतो याच्या मध्यावरती या ठिकाणावरून 1/2 इंच घ्यायचे आणि हे तिन्ही पॉईंट जोडून द्यायचे ह्या गळ्यापासून. अशा पद्धतीने. बरं, आता हे झालं. तर याच्या खाली जो आपण पॉईंट घेतलेला आहे त्याच्या खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. त्यानंतर हे 1.5 इंच घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे जोडून घ्यायचे. हे जोडून घेतले. त्यानंतर तुम्हाला सांगते ही कटोरी आता आपण कट करूया. तर आता आपण ही कटोरी आता गळ्याच्या साईडने कट करून घेणार. आता ही आपली कटोरी झाली. आपण ही वाढवली कटोरी, बरोबर आहे. मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी झाली. मग आता आपल्याला टक्स घ्यायचा. तर टक्स कसा घेणार, तर आपल्याला ह्या खालपासून ते वरपर्यंत आपल्याला 2.5 इंच घ्यायचे.
हा टक्स आपण जे आपण कपड्यावरती पण हा टक्सची मार्किंग करत असतो, तर खालपासून हा मधला टक्सची उंची आपली 2.5 इंच असली पाहिजे. जे आपण हे वाढवलेलं 2.5 इंच अंतर आहे तर ते आपण कुठे कव्हर करणार, तर या साईडनी 1.25 इंच आणि ह्या साईडनी 1.25 इंच आणि हे टोक आपले असे जोडून घेणार. आलं लक्षात? जर तुमच्या लक्षात नसेल आलं तर मी बघा ह्या ठिकाणी अशी कट मारते आतल्या साईडला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी तयार केली. जर तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही डबल व्हिडिओ बघा की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता आपण भाईचं माप कसं टाकतो, बरोबर? भाई उंची आपली किती आहे? या ठिकाणी भाई उंची 6.5 आहे. या ठिकाणी मी खालच्या साईडला एक लाईन मारते, पेपर थोडासा खराब झालेला आहे. याच्यावरती आपण भाईचं माप टाकू. आता या ठिकाणी भाई उंची आपली किती आहे त्याच्या पहिले या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा जे आपण घेत असतो. साधा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच घेतो, म्हणजे बिना अस्तरचा असेल तर 1/2 इंच घेतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकांना प्रत्येक वेळेस सांगत असते. आता आणखीन तुम्हाला डबल सांगते की मागील जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील, आजचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तुमच्यासाठी, जे नवीन कोणी आहे त्यांच्यासाठी माहिती. आता हे 1.5 इंच आपण जास्त घेतले, दुमडपट्टी शिलाई मार्जिन असे पकडून 1.5 इंच जास्त घेतले पाहिजे. त्याच्यावरती आपण 6.5 इंच असे वरती घेणार आणि त्यानंतर आपण ही मार्किंग करणार. हे झालं. तर आता आपली छाती किती होती? 8.25 आपली छाती होती. तर भाईची घडी छातीचा 1/4 भाग घेतो. भाईचं माप टाकण्यासाठी भाई घडी छातीचा 1/4 भाग घेतो. तर या ठिकाणी मी 8.25 घेतले आणि साईडला लाईन मारून घेतली. आलं लक्षात? आता ही लाईन मारली. या ठिकाणावरून खोली 3 इंच घ्यायची. या ठिकाणावरून बघा 1.5 इंच सरळ लाईन मारायची, मागे पुढेसाठी 1.5 इंच. त्यानंतर उरलेल्या भागाचे आपल्याला काय करायचे, 2 भाग करायचे. तर या ठिकाणी बघा किती आहे, 7 आहे. 7च्या निम्मे 3.5. तर या 3.5 ला असा बॉक्स तयार करून घ्यायचा की जेणेकरून आपल्याला मागील मोंड्याचा आकार, पुढील मोंड्याचा आकार व्यवस्थित द्यायला जमेल. या ठिकाणी बघा आता मी मागील मोंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणावरून ह्या पॉइंटला येते. या ठिकाणी 1.25 इंच पर्यंत सरळ लाईन मारून या ठिकाणी अशी मी मागील मोंड्याचा आकार देऊन घेतला. आता पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी मी 1.25 इंच वरती पॉइंट घेऊन या ठिकाणी आतील मोंड्याचा आकार बघा कशी देऊन घेते. या पद्धतीने या दोन्हीतलं अंतर 1.25 इंच आपलं असलं पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी बघा 1 ते 1.25 इंच पॉइंट घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणावरून जोडून घ्यायचं. आता हे का घेतलं, तर आपण ज्या वेळेस हा पट्टी दुमडतो त्यावेळेस आपली ही बरोबर ह्या ठिकाणी जाऊन जॉईंट होते. त्यामुळे आपण ह्या ठिकाणचं अंतर अशी तिरकस लाईन मारून घेतली. तर ही कधी घेत असतो, ज्यावेळेस आपण बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी भाई कट करतो त्यावेळेस अशा पद्धतीने घेतो. आणि जर डायरेक्ट आपण अस्तरसाठी तर फक्त उंचीमध्ये आपण 1/2 इंच जास्त घेतो, फक्त खालच्या आणि वरच्या साईडला शिलाई मार्जिन. आता ही भाई कट करून घेताना बघा लक्ष घ्या की या ठिकाणी मी ही तिरकस कशी येते. हा मागील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी कट द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर ही जी आपण भाई डबल फोल्ड केलेली आहे त्यानंतर एक अशी उलगडायची आणि हा जो आतील मोंड्याचा आकार आहे म्हणजे पुढील भागासाठी आपण घेत असतो त्याच्याही कटिंग करून घ्यायची. मी अशा पद्धतीने तुम्हाला 35 छातीच्या ब्लाऊजसाठी पेपर कटिंग दाखवलेली आहे. तर तुम्हाला प्रत्येकाच्या मागील उंचीनुसार तुम्हाला ब्लाऊजची मापं टाकायची आहेत. तर तुमच्या लक्षात येईल की कसं टाकली पाहिजे, कसं केलं पाहिजे.
तुम्ही जर आपल्या अंजली शिलाई क्लासवरती ब्लाऊजचा क्लास झालेला आहे 60 दिवसाचा, जर ज्यांना कुणाला नवीन शिकायचं आहे की तुम्हाला माप टाकायला येत नाहीयेत, आता आपण गळा उंचीनुसार शोल्डर, मोंढा उंची, गळा रुंदी घेत असतो, तेच जर तुम्हाला गळा उंचीनुसार जर सविस्तर सगळी माहिती शिकायची असेल, ब्लाऊज कटिंग, शिलाई, पेपर कटिंग शिकायची असेल तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लास करू शकता. तर या पद्धतीने मी तुम्हाला 35 छातीची पेपर कटिंग दाखवली. घडीचा प्रकार सांगितला, तुम्हाला घडी म्हणजे काय ते सांगितलेलं आहे, तुम्हाला सविस्तर सर्व माहिती सांगितली. तर तुम्हाला 35 छातीच्या ब्लाऊजची पेपर कटिंग कशी वाटली मला नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.